बघा हे स्वर्ग याला कुठं चल म्हटलं अरे तू आम्ही तुम्हाला सांगू की लो बजेट ट्रिप कशी असते. आमचे मित्र पहिल्यांदा रेल्वेत आलो. पहिल्यांदा विजय काय आहे, याला बूट घ्यायचा आहे हा, आणि बजेट ठेवलाय साहेबांनी 350 रुपये. 350 ओके 400 500 ओके. किती रुपये? 500 रुपये. आणि डिकॅथलॉनचं किती आहे? डिकॅथलॉनचा पण चांगला आहे मग 700ला 900 आणि बेस्ट मिळणार 700ला एकदम भारी. हा. एकदम भारी म्हणजे तुझं कम्फर्टेबल त्याच्यासारखं नाही. तुझं 200 रुपये झालं 700ला आम्ही बघून आलोय परवा. चला आता डिकॅथलॉनला बरोबर भारी आहे डिकॅथलॉन. हे नाही खरंच चांगलं तुमचं टिकल. मी घेणार होतो, मी शूज हा घेतला म्हणून मी नाही घेतला. ऑलरेडी मी हा शूज घेतला होता. मी घेणार होतो हा म्हटलं 700ला असला तर तिथं बघूया झाला. होय बेस्ट. खरं त्यावेळी ऑफर चालू होत्या. अरे ते ऑफर मधला नव्हता, तो कायमचाच आहे. अरे डिकॅथलॉन आहे ना, तिकडून बेस्ट शूज आहे रे ते. डिकॅथलॉन स्पोर्ट्ससाठीच आहे म्हणून त्यांचं घे एक वेळ. आणि परवडते ते. तर तू जुडिओ बिडिओ आहे ही सगळी फॅशनवाले आहेत, मग इथं घे. हां, 450 परवडते. गाईज तुमचं काय मत आहे? म्हणजे आम्ही शूज घ्यालोय, म्हणजे लॉंग टर्म साठी पण यूज करायचं आहे आणि पैसे पण आम्हाला शॉर्ट टर्म घालायचे. डिकॅथलॉनला जाऊ. सो डिकॅथलॉनला आम्ही डिकॅथलॉनला निघालोय. हे बघा हे स्वर्ग याला कुठं चल म्हटलं. अरे तू डिकॅथलॉनला जावं जातं अर्वाजचे शब्द वापरू नका माझ्या ब्लॉग मध्ये. फॅमिली फ्रेंडली नाही आपला ब्लॉग. होय ना. सो तुषाज सोडा निघालाय. फायनली वी आर ऑन आवर ट्रॅक टू केदारनाथ. वे टू केदारनाथ. लेट्स मीट ओव्हर देअर बॉयज. तसं आम्हाला अजून फिक्स माहीत नाही की आम्ही कसं जाणार आहे काय. तर तू तुझं नाही म्हणतात कशात जाऊ. तुम्ही इथनं रेल्वेनं जावा प्रॉपर. मित्रमैत्रीण पिंपरी चिंचवडला जावा, तिथनं लवकर जाऊन लवकर पोहोचला. ओके. पुणे आम्ही स्टेशनला खरं- गेला तर तिथं आता इकडनं पुणे स्टेशनला जाण्यातच वेळ जाणार तुमचा. हां तर विषय काय आहे माहिती आहे तुम्हाला, पहिल्यांदा आम्ही एक प्रवास करायला लागलो रेल्वे किंवा लोकल. नॉर्मली काय लांबला बाई एवढं बाहेर गेलेलंच नाही कधी आयुष्यात. आणि रेल्वेला तर जाऊसं वाटतच नाही, ती सवय नसल्यामुळं. आम्हाला तर माहीत नाही तिथं स्टेशन ओळखायचं आहे, बघायचं आहे आता तिथे जाऊन. लेट्स सी काय होते. तर फायनली आम्ही बसलोय 312. तर आपल्याला आम्हाला खुर्डी बिकुर्डी करते. तर तिथं रेल्वे स्टेशनला बसते. शबनम कुठं आहे? शबनम बघा ही साहेबांची. मग कसं वाटते रे ते? भरपूर दिवसांनी आम्ही मोठ्या ट्रिपला चाललोय, तिकडे बघा. त्यामुळं भरपूर दिवसांनी पहिल्यांदाच निघालो मोठ्या ट्रिपला. उत्साह तर भरपूर आहे. शबनम शबनम व्यवस्थित जाऊन येते. हेच देवाकडे बोले नहीं बोला है हमें आप. तो बोले नहीं बोला है. देखते हैं अभी क्या होगा. हेयर कट करून आले म्हणून इकडे बघतो. जरा साईड कट दे कन्सेप्ट चालू केली की बकेट अमाऊंट कॉन्ट्री काढायची. म्हणजे एकाकडेच नाही, सगळ्यांनी एक पर्टिक्युलर अमाऊंट जमा करायची. तीच बकेट अमाऊंट असते आम्ही गोळा करायला. तुझी बकेट अमाऊंट राहिली. थँक्यू. तुझी बकेट अमाऊंट राहिली की नाही? माझी पकेट अमाऊंट दिली की माझं बजेटच पहिला 4,000 दिले रे. हो 7,000 मध्ये केदारनाथ. आम्ही तुम्हाला सांगू की लो बजेट ट्रिप कशी असते. 10,000 लोन आहे. अनबजेट ट्रिप कशी बजेटच काढायचं नाही तुम्ही. डायरेक्ट केदारनाथ करून यायचं. ते पण दिसाय बिसाय बाई कसे आहेत कपडे. चला बाय. तर आम्ही आता अकोडी रेल्वे स्टेशनला पोहोचलोय. अरे बॉयज आपले. तर वेलकम बॉयज. जरा दाखवा बॅकपॅक. स्वरूप साहेबांनी नवीन घेतल्या. पैसे खर्च केलेले दिसते. शूज घालूनच
कसं आहे ही गोष्ट आहे ना. आता बघा फक्त कशाचं पण जाऊ. मला सांग काय नाही सांगायचं मला. हे आता सांगत नाही तुला बघ. हे केवढं झाले तसं नाही हे बघ हे रोड रोलर बघ. नंतर म्हणू नको मला कम्प्लीट तेच सांगायला लागलं. म्हणून मला आता ए, आपलं प्लॅनिंग सगळं हे आहे बा. सांगते ऋतिकच्या बॅगेत आपलं आहे. पाणी बॉटल पण ठेवू देणार प्लॅनिंग करते कसं बघ. विषय काय झाला हो माय गॉड टू मच नॉईज. हा विषय काय झालाय आम्ही आता सगळे डिस्ट्रीब्यूट करत होतो खावायचं भैया. एवढं नको रे. सॉरी ए मुला बॉडी वॉश मध्ये हँडवॉश आहे. मला वाटतं त्याच्यातच ठेवा पिच मारायचं चांगला आहे ते. हे असं दे स्वतः याच्यात नको थांब. अरे वतल्यावर आणि वाया जाणार अगोदर कमी येते. नाही जायचं मला हे बास होतं हे अरे ह्याच्यात वर तुला वापरलं ते आपण आलोय इथं बघ. CSMT ला, मुंबईच्या. येऊ हा स्वरूप आणि हा हाय गाईज. आणि लाईक शेअर अँड फॉलो गाईज. सीएसटी स्टेशन मुंबई. काय नाव आहे रेल्वेचं? अमृतसर एक्सप्रेस. आमच्या मित्राला बोलायचं नाही सोडा. अमृतसर एक्सप्रेस. अमृतसर कुठला डबा आहे आपला? एक्सप्रेस जनरल. आयुष्यात भावानं तुम्हाला खरं सांगतो पैसा मिळवा पैसा उडवा पैसा नसला तरी जनरलमध्ये जाऊ नका. म्हणजे आता कोणी सेन्स नाही जनरलमध्ये. हा पैसा नसेल तरी जनरलमध्ये जायचं नाही. चुकूनही डुंकूनही डोकावू नका तिकडे. ओके. हे बघा आमचे मित्र पहिल्यांदा रेल्वेत आले. पहिल्यांदा ट्रेन मध्ये बसला का तू? हे आणि आता येतानाच काय सांगू नको. स्किप करते पार्ट आयुष्यात स्किप. विसरून जा. तुला कसा वाटला प्रवास? त्याला चांगला वाटला. मुलीच्या घेरात होता. घामात होता की हो? घेताना हे पाहिजे होतं.